नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आत्ता ग्रुप बीचा पेपर झाला होता आणि ह्या ग्रुप बीच्या पेपरमध्ये आपली जी बॅच आहे, विज्ञानची बॅच, ती आहे 25 तासाची. बरोबर आहे? आणि ह्या 25 तासाच्या बॅचमधून जवळपास 8 प्रश्न आले, ते पण डायरेक्टली. मी इनडायरेक्टली प्रश्नांबद्दल बोलत नाहीये. मी डायरेक्टली किती प्रश्न आले त्याच्याबद्दल बोलतोय. आणि ह्या 8 प्रश्नांचा मी तुम्हाला डायरेक्ट पुरावा देणार आहे. काय होतं माहिती आहे का मित्रांनो? आज तुम्ही बघा, कंबाईनचा खूप मुलांचा स्कोर वाढलेला आहे. जसं आपला आता तुम्ही मार्केटमध्ये स्कोर ऐकाल 58, 60, 62, 64, 66 किंवा 65 असे स्कोर. आता हे स्कोर वाढण्याचे कारण काय? तर हे असे कारण असतात, की छोट्या-छोट्या ज्या बॅचेस असतात, याच्यामधून खूप सारे प्रश्न येतात. बरं असं का होतं? कारण की बरेच सारे जे टीचर्स असतात, त्यांना माहिती असतं, की कोणते टॉपिक आहे त्याला टार्गेट केलं पाहिजे शेवटी-शेवटी आणि त्या टॉपिकमधून किती प्रश्न येणार आहे. आता तुम्ही बघा, जर तुम्हाला डायरेक्टली 8 प्रश्न भेटताय 25 तासात आणि आज जर तुम्ही विज्ञानाचा अभ्यास सुरू करायला केला, तर पुढच्या 5 दिवसात तुम्ही विज्ञान संपवताय म्हणजे तुम्ही हे 8 प्रश्न सिक्युअर करताय आणि 2-3 तुमचे तुक्के लागतात. अशा प्रकारे तुम्ही 10+ स्कोर काढू शकतात सायन्स या विषयामध्ये. ठीक आहे. आता ह्याबाबतची चर्चा आपण नंतर करूया. आधी आपण बघू, की आपल्या बॅचमधून कशा पद्धतीने प्रश्न आले किंवा कोणते प्रश्न आले. बघा, हा प्रश्न बघा. 67 नंबरचा. खालीलपैकी कोणाला फळ पिकवणारे संप्रेरक असे म्हणतात? इंग्लिशमध्ये बघा. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज कॉल्ड ॲज अ फ्रूट रायपनिंग हार्मोन? म्हणजे फळ पिकवणारे संप्रेरक. ऑप्शन बघा. ऑक्झिन, जिब्रेलिन, इथिलिन आणि सायटोकायनिन. आता कोणाला माहिती असेल, कोणाला नसे माहिती, मी सांगून देतो. त्याचं उत्तर आहे इथिलिन. फळ पिकवणारे संप्रेरक. आपल्या बॅचमधून मी फोटो घेतलाय. बघा, मी लिहिलं होतं इम्पॉर्टन्स ऑफ इथिलिन. इथिलिनचे काय उपयोग आहे? आणि इथे बघा, फळ पिकवण्यासाठी इथे फळ पिकवण्यासाठी इथिलिनचा वापर केला जातो. बरोबर आहे? हा झाला पुरावा. आपण बॅचमध्ये हे एकदम व्यवस्थित घेतलेलं आहे, की इथिलिन हे फळ पिकवण्यासाठी कसं रिस्पॉन्सिबल ठरतं. त्यात मी तुम्हाला उदाहरण पण दिलं होतं, की जेव्हा तुम्ही एखादं आंबा एक्सपोर्ट करता, तेव्हा इथिलिन कसं वाढतं आणि लवकर फळ कसं पिकतं आणि ते रोखण्यासाठी सुद्धा आपण एक वायू वापरत असतो. तो कोणता आहे? हे आपण डिटेलमध्ये घेतलेलं आहे. ठीक आहे? तर आपण पुढे जाऊया. म्हणजे फक्त आपण इथिलिन पुरतंच मर्यादित नाही राहिलं, तर पिकू नये म्हणून कोणता आर्टिफिशियल वायू वापरतात हे सुद्धा आपण घेतलेलं आहे. ठीक आहे? पुढे जाऊया. बघा. सेकंड. काय आहे? 75 नंबर. ब्रॉन्झ हा खालील धातूचा मिश्र धातू आहे. जसं ब्रॉन्झ इज ॲन अलॉय ऑफ. इथे ऑप्शन बघा. कॉपर आणि टिन, कॉपर आणि लीड, कॉपर आणि झिंक आणि कॉपर आणि निकेल. आता बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का? मुलांचं एक कन्फ्युजन असतं. मुलांचं कन्फ्युजन असतं ब्रास आणि ब्रॉन्झमध्ये. मी काय केलं होतं, ब्राससाठी ट्रिक सांगितली होती CBZ. एकदम डिटेल ट्रिक आहे ती. आणि ब्रॉन्झसाठी मी ट्रिक सांगितली होती कुटिन. बरोबर आहे? आता इथे बघा तुम्ही. मी असं का सांगितलं होतं, की ब्रॉन्झसाठी कुटिनच आहे? कारण ना, तिथं मी एक स्टोरी सांगितली होती, की जेव्हा चायनामध्ये एखादा विद्यार्थी त्याच्या टीचरला विचारतो, की "सर, मला स्पोर्ट्समध्ये जायचंय." टीचर म्हणे, "ठीक आहे." मग टीचर बोलतो, की "तुला फक्त तिथे गोल्डच मेडल आणावं लागेल, कारण की आपल्या देशाचा प्रश्न आहे किंवा आपल्या देशाच्या प्रेस्टिजचा प्रश्न आहे." ठीक आहे. मग तो विद्यार्थी प्रश्न विचारतो, की "सर, जर मी ब्रॉन्झ मेडल आणलं तर?" तर टीचर त्याला म्हणतात, "तुला खूप मी कुटीन." बरोबर आहे? तर अशा पद्धतीने मी ब्रॉन्झचं कुटीन लक्षात ठेवलं होतं आणि तोच प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता, जो की मागे बघा. हे त्याचं उत्तर आहे. कॉपर आणि टिन. फक्त काहींना नव्हतं माहिती, की टिनचा जो सिम्बॉल आहे तो SN आहे. आता मी तुम्हाला इथे एक गोष्ट सांगतो. काय होतं माहिती आहे का? बऱ्याच जणांना नव्हतं माहिती किंवा लीडचा PB हे काही जणांना माहिती नव्हतं. पण तरीही आपण इलिमिनेट करू शकत होतो. कसं काय? बघा. मी इथे काय सांगितलंय? कॉपर आणि झिंक कशासाठी? ब्राससाठी. तुम्हाला काय विचारलंय? काय विचारलंय तुम्हाला? कॉपर अँड झिंक. मग इथे काय कराल तुम्ही? ब्रास कराल. ठीक आहे. म्हणजे हा ऑप्शन आपोआप कट होतो. कॉपर आणि निकेलचा तर विषयच येत नाही. उरले काय? कारण की तुम्हाला माहिती आहे टीनचा काय सिम्बॉल हा नाहीये. हे नाही तर टीनचा सिम्बॉल असू शकत नाही. मग या दोघांपैकी एक आहे. मग या दोघांपैकी तुम्ही एक उत्तर आणू शकत होतात. आणि मला असं वाटतं लीड बाबत सगळ्यांना माहिती असतं, की लीडचा सिम्बॉल PB आहे. तो तुमचं हे यायला पाहिजे होतं. ऑप्शन नंबर 1 हे उत्तर, जे की आपण बॅचमध्ये व्यवस्थित घेतलं होतं. विथ ट्रिक घेतलं होतं. करेक्ट आहे? आता मी इतकं बॅच करतोय, तर ही बॅच कोणती? मित्रांनो, ही विज्ञानची रिव्हिजन बॅच आहे. ठीक आहे?
याच्यामध्ये मी काही पर्टिक्युलर 33 टॉपिक घेतले, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी मधले. या 2 गोष्टींवर भर आहे. एक म्हणजे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि फॅक्च्युअल डेटा ट्रिकच्या माध्यमातून कसा लक्षात ठेवायचा. जसं की मी ब्रास, ब्रॉन्झ यांचं तुम्हाला सांगितलं होतं. आता त्यांची व्हॅलिडिटी किती महिन्यांची आहे? तर 6 महिन्यांची आहे आणि वॉच टाईम अनलिमिटेड आहे. बरोबर आहे. जनरल फी आपल्या बॅचची किती आहे? ₹800. ठीक आहे. मग ती आपण कॅन्सल करून किती केली आहे? 549. पण आता गुढीपाडवा येतोय, तुम्हाला माहिती आहे. गुढीपाडव्यानिमित्त आपण एक कोड देणार आहोत SR100 आणि त्याच्यामुळं तुम्हाला बॅचवर ₹100 ची सूट भेटेल. किती रुपयाची? ₹100. म्हणजे जी बॅच 549 ची ती तुम्हाला ₹449 मध्येच मिळेल. तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असला, क्युरी असली तर तुम्ही ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात 9595 22 15 84 स्वाध्याय अकॅडमीवर. असो, आता मी बॅचबद्दल फार काही सांगत नाही की 25च तासात 25 किंवा 28 तास म्हणजे आपण इथे 30 तास लिहिलेले तसे. एवढ्या वेळातच तुमचे जवळपास 8 प्रश्न आलेले होते. हे मी डायरेक्ट सांगतोय. इनडायरेक्ट प्रश्न तर तसे माझे 4 आहेत, पण मी ते पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगेल. आत्ता जे डायरेक्टली प्रश्न आले त्याच्याबद्दलच आपण चर्चा करूयात. ठीक आहे? पुढे चला. आता इथे बघा, योग्य उदाहरणासह शैवाल गट जुळवा. इथे शैवाल गट दिलाय, इथे उदाहरण दिले. शैवाल गटात कोण आहे? हिरवे शैवाल, तपकिरी शैवाल, लाल शैवाल, पिवळे शैवाल. आणि ते उदाहरण सार्गॅसम, बॉट्रिडियम, पायरोगायरा, पॉलीसायफोनियम. इंग्लिशमध्ये पण पहा, क्लोरोफायसी, फॅलोफायसी, रोडोफायसी, झॅन्थोफायसी आणि एक्झाम्पल तेच आहेत. ठीक आहे? आता बघा, हा प्रश्न कसा सोडवायला पाहिजे होता? हे जे हिरवे शैवाल आहे ना, ते तुम्हाला 100% माहिती स्पायरोगायरा. ठीक आहे? आता जर अ ला मी 3 लावतोय, तर 3 हा ऑप्शन अच्या बाबतीत एकाच ठिकाणी आहे, तो म्हणजे इथे. बाकी तुम्हाला जास्त काही पाहायचं पण नाहीये. पण आपण बॅचमध्ये हीच लेयरने क्रॉस केली, तर ही पण लेयर क्रॉस केली रेडवाली आणि तपकिरीवाली. बघायचं तुम्हाला? हे बघा. आणि विथ एक्झाम्पल. मी दोन्ही याच्यात घेतलेलं आहे. मी मराठीत पण घेतलंय आणि इंग्लिशमध्ये पण घेतलंय. जसं की मराठीचं बघून घेऊ आधी. इथे बघा. मी काय केलं? क्लोरोफायसी काय? स्पायरोगायरा. फायलोफायसी काय आहे? तपकिरी शैवालला सार्गॅसम. आलं? ठीक आहे. इंग्लिशमध्ये बघा. क्लोरोफायसी काय आहे? स्पायरोगायरा. फॅलोफायसी काय आहे? सार्गॅसम. याच्या पुढची लेयर आपण घेतलेली मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवा. याचे ॲप्लिकेशन हे कुठे आढळतात? जसं प्रायमरी म्हणजे क्लोरोफायसी जास्त करून फ्रेश वॉटरमध्ये आढळतं. बरोबर आहे? नंतर फॅलोफायसी जास्त करून तुमचं मराईन वॉटरमध्ये आढळतो. हे सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपण घेतली म्हणजे आयोगाने कोणताही प्रश्न विचारो, ह्या टॉपिकवरून आपल्याला तो यायलाच पाहिजे. असे काही 33 टॉपिक निवडले ज्याच्यातून 8 प्रश्न आलेले, जेणेकरून तुमचा कमी वेळात जास्त अभ्यास व्हायला पाहिजे. ठीक आहे? पुढे जाऊया. आता सस्तन प्राणी. सस्तन प्राण्यांची काही कॅरेक्टरिस्टिक्स दिली आहे. जसं की अंगावर केस असतात, हृदयाला 3 कप्पे असतात, मादींमध्ये स्तनग्रंथी असतात, काही सस्तन प्राणी अंडी घालतात आणि इथे काही ऑप्शन दिले. अ, ब, ब क, ड, अ, क, अ, क, ड. आता इथे बघा, मी तुम्हाला घेतलेले. कोण आहे? ॲनिमिलिया. त्याच्यात बघा, दूध स्रवणाऱ्या ग्रंथी. आला? ठीक आहे. इकडे बघा, काय? बाह्यकंकाल केसांच्या स्वरूपात असतो. हे पण आलं. अशा पद्धतीने आपण प्रत्येक प्रश्न टॅकल करू शकतो, जर आपण बॅच व्यवस्थित बघितली असेल तर. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. हा बघा, पायसेस. पायसेस म्हणजे मासे. माशांचे काही कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहेत. बघा. काय? ते पूर्णतः जलीय जीवनामध्ये रूपांतरित झालेले असतात. त्यांना हृदयाचे 3 कप्पे असतात. ते शीत रक्ताचे प्राणी आहेत. त्यांच्या शरीरात खवल्या असतात. फक्त अ, ब, अ, क, ड, अ, ब, क. आता म्हणजे अ तर 100% बरोबर आहे. म्हणजे या 4ही ऑप्शनमध्ये अ आहे. त्याच्यामुळे मी अ बरोबर मारणार. मी या तिघांमध्येच फक्त आता खेळणार. बघा, आपण आपल्या बॅचचं बघूया. काय आहे? ते शीतरक्ती असतात. आहे, आपण घेतलं होतं. आणि सेकंड अजून एक ऑप्शन आहे. काय? त्यांचे बाह्यकंकाल खवल्यांच्या स्वरूपात असते. दोन्ही ऑप्शन शोधा. दोन्ही ऑप्शन मी शोधणार, की काय ते शीतरक्ती असतात आहे आणि त्यांच्या याच्यावर खवले असतात. बरोबर आहे. अ, क, ड हे माझं उत्तर पाहिजे. कारण की अ, ब, क, ड तसंही नाहीये. तो अ, क, ड ऑप्शन नंबर 3 हे माझं उत्तर आहे. ठीक आहे? अशा पद्धतीने तुम्ही खूप कमी वेळात जास्त अभ्यास करू शकता. पुढचं बघा. 77 नंबरचा प्रश्न. हा बऱ्याच जणांना जमला नव्हता. पण मी तो व्यवस्थित घेतलेला आहे, की जसं की मोल कसे काढायचे. ठीक आहे? मोल कसे काढायचे. ॲव्होगॅड्रो नंबर काय असतो? हे मी डिटेलमध्ये घेतलंय. बघा तुम्ही. हाऊ मेनी ग्रॅम्स ऑफ हायड्रोजन
कॅन बी ऑब्टेन फ्रॉम 2 मोल्स ऑफ फॉर्मल्डिहाइड, ज्याचा फॉर्म्युला आहे HCHO, कन्सिडरिंग 100% रिएक्शन अँड रिकव्हरी. त्यांनी विचारलंय की किती ग्रॅम हायड्रोजन मिळेल कशापासून, ते फॉर्मल्डिहाइडच्या रिएक्शन पासून, असं त्यांनी साधं विचारलंय तुम्हाला. बघा मग इथे सांगितलंय 1 ग्रॅम, 2 ग्रॅम, 4 ग्रॅम, 30 ग्रॅम. इथे तुम्ही बघा, इथे मी तुम्हाला व्यवस्थित मोलची कन्सेप्ट सांगितली, ॲव्होगॅड्रो नंबर सांगितलाय, म्हणजे तुम्हाला मोल जरी काढायला लावलं तरी ठीक आहे, ॲव्होगॅड्रो नंबर काढायला लावलं तरी ठीक आहे. हे आपण व्यवस्थित घेतलेले. इथे आपण अशा पद्धतीने सोडून घेतले की मी तुम्हाला इथे हे होमवर्क पण सांगितलं होतं की तुम्ही अजून अशा पद्धतीचे गणित सोडवा, आणि जर तुम्ही ते सोडवले असतील तर काय होईल माहिती का, मी काही एक्झाम्पल तुम्हाला सोडून दिले होते आणि त्या बेसवर मी तुम्हाला होमवर्क दिला होता. तर असे जे प्रश्न येतात ते फक्त मोठे वाटतात, अवघड वाटतात, खूप सारे त्याच्यात डिजिट वाटतात, पण हे अत्यंत सोपे असतात. किती विदिनच मी तुम्हाला सांगू का, 10 सेकंदात हे उत्तर आलं असतं तुमचं. किती? 10 सेकंदात. कारण की एक फॉर्म्युला होता, तोच तुम्हाला वापरायचा होता, जो की आपण घेतला होता. ठीक आहे, पुढे जाऊया. आता बघा 80 नंबर काय विचारलंय, इन इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम व्हॉट इज द वेवलेंथ ऑफ रेंज विजिबल लाईट. विजिबल लाईटची तुम्हाला वेवलेंथ विचारली. ऑप्शन बघा, 1 मिलीमीटर ते 700 नॅनोमीटर, 0.1 मीटर ते 1 मिलीमीटर, 1 नॅनोमीटर ते 400 नॅनोमीटर आणि 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर. इथं डायरेक्ट बघा तुम्ही, मी लाईट ह्या चॅप्टरमध्ये घेतलं होतं. तांबड्या किरणांची तरंगलांबी सगळ्यात अधिक म्हणजे 700 नॅनोमीटर, आणि इथे माझ्यामुळं ते येऊ शकलं नाही, तिथे 400 नॅनोमीटर हे ऑप्शन होतं, म्हणजे ह्या लाईनमध्ये होतं ते. तर अशा पद्धतीने 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर हे उत्तर तुम्हाला आपल्या बॅचमधून मिळू शकत होतं, जे की ऑप्शन नंबर 4 हे तुमचं इथं उत्तर आहे. ठीक आहे, पुढे बघा. 69 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणती लस त्वचेच्या थरामध्ये देण्यात येते. टीटी, बीसीजी, जपानी एन्सेफेलायटिस आणि पित्त ज्वर. इथे बघा मी सांगितले तुम्हाला काय, टीबीसाठी इथे मी सांगितलं जीवाणू कोणता आहे, संसर्ग कोणता आहे, अवयव कोणता टार्गेट होतो त्यात, आणि लक्षणे कोणती. ठीक, यात हे सांगत असताना मी बघा इथे सांगितले तुम्हाला की टीबीसाठी आपण लहानपणीच बीसीजी लस घेतो. ओके, लहान मुलांना बीसीजी लस ही टीबी पासून संरक्षण होण्यासाठीच देण्यात येते, आणि हे मी तुम्हाला डायरेक्ट दाखवतोय, आणि हे डायरेक्ट प्रश्न याच्यावर आला होता. पुढे बघा. तर अशा पद्धतीने 8 प्रश्न झालेले मित्रांनो. 8 प्रश्न आपण 25 तासाच्याच बॅचमध्ये आणलेले. मित्रांनो, मला माहिती आहे की आज सायन्सचं महत्त्व किती. मला असं वाटतं तुम्हालाही ते माहिती असेल की सायन्सचं महत्त्व किती. तर सायन्समध्ये तुम्ही 8+ किंवा 10+ जाताय, तर तुमचा स्कोर 100% तुम्ही काहीही केलं तरी 60+ होतोच. त्यामुळे सायन्सचं महत्त्व खूप आहे मित्रांनो. सायन्सकडे तुम्ही आत्ता पण लक्ष द्या. पुढे येणारी जी ग्रुप सी ची एक्झाम आहे तिच्यासाठी, प्लस जर तुम्ही ग्रुप बी ची प्रिलिम क्लिअर केली तर त्याच्या मेन्ससाठी सुद्धा ही बॅच खूप महत्त्वाची आहे. तुम्ही खूप कमी वेळात मित्रांनो जास्त अभ्यास करू शकतात. जरी मी नाव रिव्हिजन दिलंय तरी प्रत्येक ठिकाणी मी कन्सेप्ट क्लिअर करण्यावर भर दिलाय. असं नाही की फक्त वाचून दाखवलंय. आणि इथे मी तुम्हाला जास्त सांगू पण शकत होतो की असे एवढे प्रश्न इनडायरेक्टली आले, कारण की काही शब्द जे पेपरमध्ये आले ते माझ्या बॅचमध्ये पण दिसत आहेत. पण जोपर्यंत मी तिथे एक्सप्लेन नाही केली तोपर्यंत मी त्या प्रश्नांचा क्लेम केलेला नाहीये. अजून मी तुम्हाला अजून सायन्सचे प्रश्न कसे सोडवायचे, म्हणजे असे काही प्रश्न आहेत की जे तुम्ही कॉमन सेन्सवर सॉल्व्ह करू शकतात किंवा थोडासा वेगळा विचार करून सॉल्व्ह करू शकतात. ह्याच्याबद्दलचा जो व्हिडिओ आहे आपण तो पुढे घेऊया. मित्रांनो, बॅच ही फक्त खूप कमी वेळेची 25 तासाची टार्गेटेड जे टॉपिक आपण घेतलेले ते एकदम व्यवस्थित घेतलेले, असे घेतले की जे नेहमीच आयोग टार्गेट करतं. ज्या मुलांना विज्ञानमध्ये खरंच प्रॉब्लेम येतं त्यांच्या दोन्ही गोष्टी आपण कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत. एक म्हणजे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि दुसरं म्हणजे फॅक्च्युअल अंडरस्टँडिंग. ठीक आहे, एखादी फॅक्ट आहे ती कशी अंडरस्टँड करायची आणि ती लक्षात कशी ठेवायची हे सुद्धा आपण घेतलेले. मित्रांनो, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत तुमच्या आसपासच्या विद्यार्थ्यांपर्यंत ही बॅच पोहोचवा, हीच आमची नम्र विनंती. कारण ह्या बॅचचा सर्वात जास्त मुलांना फायदा झाला पाहिजे असंच आम्हाला वाटतं. तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल खरंच धन्यवाद. थँक्यू मित्रांनो.